अलाप दादा की शादी है, आज दादा की शादी है, आज अलाप दादा की शादी है, आज दादा की शादी। वरचं भांडे ना ते पकडा जरा. तुमको मराठी आती है ना, तो फिर पकड़ो नहीं जल्दी, पकड़ो जल्दी नहीं तो गिर जाएगा. चलो. ये भी पकड़ो. चलो चलो. हॅलो. हा 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 बोला. नाही 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 ते लग्न, हो हो लग्नाची जरा गडबड आहे ना. हॅलो. ही टोपली इथे कोणी ठेवली, प्राजक्ताने पाहिलं तो ओरडे. नाही 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 तुम्हाला नाही, काय हा घरी लग्न आहे ना त्याच्यात. हो थोडा बिझी आहे. बापरे, टोपली कुठे गेली? काय वनी ते काय ते 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 तिथे तिथेच काय नाही, काय नाही. ती ती टोपली कोणी नेली आणि कुठे ठेवली असेल? सापडली. हॅलो. एक मिनिट साइड हो जाओ. हॅलो हॅलो. अरे बाबा तू वस्तूंचे कसले फोटो काढतोय, माणसांचे फोटो काढ. अहो सर ते लग्नाचं मेकिंग करायचंय. मेकिंग मेकिंग काय करतोय, बाहेर मंडप आहे ना तिकडे माणसं आहेत त्यांचे फोटो काढ. माणसांचे फोटो काढण्याचे पैसे देणार आहोत तुला मी. चल 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 निघ निघ निघ. अरे ये तुम्ही इथं काय करता? तिकडचे काम कोण करणार? जा तिकडं. काय डोक्याला नुसता तापच दिले. जा तिकडं. अरे अरे ते मला दे. अरे अरे हा घेऊन गेला. अरे ते दे. आलाप. आलाप देवासमोर ये. आलाप तुम्ही पण याव. मी आहेच. देवासमोर आल्यावर डोकं त्याच्या समोर झुकवायचं असतं आणि हात जोडायचे असतात. देवा तूच करता करविता आहेस. आज माझ्या मुलाचं मंगल कार्य करण्याचं आम्ही हाती घेतलं आहे. त्या कार्यात कुठलीही बाधा न येता ते कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. सेम टू सेम. आम्ही जे ठरवलंय ते निर्विघ्नपणे पार पडू दे हीच इच्छा. आलाप थांब. ह्या शुभ कार्याची सुरुवात देवासमोर गोठ ठेवून कर. मिठाईचा बॉक्स कुठे गेला? थांब. प्राजक्ता. हा आई. जरा मिठाई आण ग. हो आणते.
बापरे, वहिनीने जर टोपलीच्या आतलं चित्र पाहिलं तर सगळं सुरू व्हायच्या आधीच संपेल. काय करू म्हणजे वहिनी त्या टोपलीपासून हवे जातील. राजताई, मिठाई इथं काढून ठेवली आहे म्या. हो का? मला माहित होतं आई साहेबांना देवासमोर ठेवायला काहीतरी गोड लागणार आहे म्हणून ऑलरेडीच काढून ठेवली. हुशारच आहे. चल. थोडक्यासाठी वाचलो. कुठे जाऊ, कुठे जाऊ? हा, ही जागा सेफ राहील. इथे कोणी नाहीये. आई, बाबा, तुम्ही लवकर या पाण्याच्या पिंपात जा आणि मनुष्य रूपात बाहेर या. तोपर्यंत मी इथे कोणी येत नाही ना हे बघते. ओके? अल्फा टू बीटा, बीटा टू गॅमा, सोल्जर कैलास रिपोर्टिंग. थँक गॉड बाबा, तुम्ही मनुष्य रूपात आलात. नाही तर प्राजक्ता वहिनीने तुम्हाला बघितलं असतं ना तर सगळा गोंधळ झाला असता. मी तर घाबरलेच असते. घाबरून चालणार नाहीये. ज्या कामासाठी आपण इथे आलोय ते काम करायला लागूया. त्याच्या आधी मला सांग, मी ओळखू येत नाहीये ना? आणि मी पण नाही. पण बाबा प्लीज सांभाळू ना. आम्ही आता इकडून जातो, तू इकडूनच जा. ए पण असं का? अगं रिस्क नको, तिघे एकत्र जायला नको. ओके, ऑल द बेस्ट. काळजी घे. समथिंग काहीतरी वेगळं चालू आहे. काय समजली? आला बघेल ना कोणीतरी. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण तू मला बघावंस म्हणून तुला खेचून मी इथे आणलं. काय झालं? अगं मी रेडी झालोय. कसं दिसतोय? बरा दिसतोय ना मी? आला, तू खूप चांगला दिसतोय. आणि असे प्रश्न मला विचारत जाऊ नकोस कसा दिसतोय वगैरे. का? कारण माझ्यासाठी आलाप कसाही असला ना तरी तो माझा आलाप आहे. मी हे तुला विचारतोय कारण मला माहिती आहे की जेव्हा आपलं लग्न होणार तेव्हा माझ्या समोर दुसरं तिसरं कोणी नसून तू असणार आहेस. गंगा, जमुना आणि घुंगट. आलाप का असं लपून छपून सगळं करावं लागतंय? दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे? मला सांग, आपल्याकडचे सगळे पर्याय संपले म्हणून आपण हे करतोय ना? हो. आणि कुठे लपून छपून? बाबांनी सांगितलंय ना की आपलं लग्न 4 चौघात होणार म्हणून. हो, पण तशी चिन्ह मला नाही दिसत आहेत आलाप. सगळं व्यवस्थित होणार. तिघींबरोबर एकाच वेळी लपडी करणारा हा सगळं व्यवस्थित होणार असं कसं काय बोलू शकतो? होपसो सगळं व्यवस्थित होईल. आलाप, पुन्हा या प्रकारामुळे 2 घरात वाद नकोयत मला. नाही होणार वाद, आणि काही नाही होणार. पण जर 2 मिनिटात तू मला सांगितलं नाही की या ड्रेसमध्ये मी कसा दिसतोय तर आपल्या दोघांमध्ये भांडण होते.
हा ड्रेस चांगला आहे, पण त्यातला माणूस माणसाचं काय तो जरा जरा काय जास्तच चांगला आहे. हा ते तू पण ना. मला कधी बघेल कोणीतरी. पण चल मी येते. मग ऐक ना, थोडा वेळ थांब ना प्लीज. ह्या सरांचा काय चाललंय तुम्हाला समजलेला आहे. म्हणजे गंगा जमुना आणि घुंगट घुंगट के आरशे दिलबर का. नाही, पण ह्या सरांना आपण मदत केली पाहिजे. काय आहे, एखाद्याच्या आयुष्यात राडा कशाला, पण ह्या सरांना ज्या पोरीशी लग्न करायचं आहे, आज शपथ घेऊन सांगतो त्या पोरीशी लग्न लावून द्यायला मी मदत करेन. हा, बरं कोमल मामा, तुम्ही पटापट आवरून घ्या, म्हणजे लग्नाआधीचे विधी पटापट आवरता येतील. हो ताई. अरे देवा, मी बोलत काय बसले. कोमल, आवरण्याआधी माझ्या बरोबर चल, आईनी बोलवले तुला. आलापरावांच्या आईनी बोलवलंय. हो, का बोलवलं असेल? माहित नाही. सासूबाईंना होणाऱ्या सुनेशी काहीतरी बोलायचं असणार. खरंच आज मी खूप आनंदी आहे. एका बापाला आणखी काय हवं असतं. त्याच्या मुलीला चांगलं सासर मिळावं, चांगली माणसं मिळावीत. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. प्राजक्ता, हे सगळं तुझ्यामुळे. मामा, माझ्यामुळे काय? जे कोमलच्या नशिबात होतं ते तिला मिळाले. हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला, पण कोमलचं नाव आलापच्या आई समोर तूच ठेवलंस ना. मामा, आपली कोमल आहेच आवडण्यासारखी. तिच्यात असा एकही गुण नाहीये ज्यामुळे तिला नाही म्हणता येईल. ताई, तरी पण तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय. आणि मी यापुढेही करत राहणार. अगं, माझी लहान बहीण आहेस ना तू. प्राजक्ता, अशीच कोमलच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहा. तिच्या सोबत राहा. आणि कोमल, तू सुद्धा प्राजक्ताला कधीही अंतर देऊ नकोस. हो दादा. देव काय म्हणतो, तू माझी सखी, तू माझी सोबती, अंतर तुझ्या माझ्या तले कसे वाढवू. अगदी बरोबर. चला आता लवकर आवरा. एकदा का विधी सुरू झाले ना की परत वेळ नाही मिळणार. कोमल, तू चल माझ्या बरोबर. आणि मामा, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. हा, चल ना. प्राजक्ता, देव तुझं भलं करो. जुई बाळा, डोंट वरी, आम्ही आहोत तुझ्या सोबत. तू फक्त आम्ही सांगतो तसं कर, म्हणजे बस. काका, कोमल तिच्या रूम मध्येच आहे. अगं मग बाळा, तू सुद्धा आता कोमलच्या आजूबाजूलाच कुठेतरी थांबायला पाहिजे. त्याने काय होईल? काय होईल म्हणजे, आता कोमलला काही हेल्प लागली तर ती तुलाच बोलवेल ना. आपला प्लॅन सक्सेस होईपर्यंत तू तिच्या सोबत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी जाते कोमलच्या रूमच्या इथे. हा. थांब थांब थांब, आता नको जाऊ. कशाला अडवतोस तू? काहीतरी नवीन सुचवू नकोस आता. काका, मी काही सुचवत नाहीये. प्राजक्ता बहिणीला काहीतरी सुचलंय. काय? मग हे बघा. अगं ये, लाजतेस की काय? उदय, अरे प्राजक्ताचं काय आहे नवीन? त्याचं नाव वहिनी कोमलला घेऊन कुठे गेली? अरे ते आमच्या रूम मध्ये गेली मालतीकडे. काका, त्यांना सगळा प्लॅन तर कळला नसेल ना. गपरे, पण ही मालतीकडे काय गेली भेटायला? आता ते आपल्याला आत गेल्याशिवाय कसं कळणार? अरे सगळ्या बायका आहेत तिथं, मी कसं जाऊ? कसं दिसतं ते? पण मी जाऊ शकते ना. हा हा हा, ऐक ऐक, तू एक काम कर. तू ना काहीतरी कामाचं एक कारण काढ आणि आतमध्ये जा पटकन. आणि मी तर म्हणतो कायम तिथं कोमल बरोबरच थांब, आपल्याला ते बरं पडेल. हा, आणि एक प्लॅन मध्ये काही चेंजेस असतील किंवा काही दुसरं असेल ना, तर मी तुझ्यापर्यंत पोहोचवेन. तू कोमलची पाठ सोडू नकोस ना अजिबात. हा. कारण काय सांगू आता त्याचं? कारण काय? ए इकडे रे, इकडे.
ते दे जरा. एक्सक्यूज मी सर, ते मला हवंय. दे ना बाबा, दे ना. सर, मला डेकोरेशन करायचं आहे सर, प्लीज. अरे माझ्या दादाचं लग्न आहे, तुझं काय ते इकडे. सर सर प्लीज, ते तसं नाहीये सर. सर प्लीज, माझं काम मला करू द्या सर. सर गपरे. काका काका. ही जमुना आहे, म्हणजे गंगा जमुनाचा मिलाप होणार वाटते. आई हो कोमल. कोमल, ये. आता तू तयार होशील ना? हो. त्यासाठीच तुला मी माझ्याकडची एक महत्वाची गोष्ट देते. कोमल, आता तू कोमल पाटीलची कोमल देसाई होणार आहेस. हो. ह्या घरची सून आणि आलापची जोडीदार होणार आहेस. तू तुझा संसार चांगला करशील ह्याची खात्री आहे मला. माझ्या आलापची साथ कधीही सोडू नकोस. त्याच्याबरोबर सावलीसारखी राहा. हो. हे घे, हा आमचा खानदानी बकुळी हार. आता काही दिवसातच तुझ्या घरातला भाग होण्याची औपचारिकता पूर्ण होईल. म्हणून देसाई फॅमिलीकडून तुला ही हे आणि ह्या घरची होणारी सून म्हणून मी तुला हा बकुळी हार देते. ह्या बकुळी हारावर आलापच्या बायकोचा म्हणजेच ह्या घरच्या होणाऱ्या सुनेचा हक्क आहे. कोमल, ह्या बकुळी हारावर आजपासून तुझा हक्क आहे. तयार होताना तू हा बकुळी हार नक्की घाल. हो पण काकू. काकू नाही, आई. आजपासून तुम्हाला आई हाक मारायचीस. काय ग, जरा सावकाश ना. आणि ही फुलं इथे का लावतात हे लोक? ही लोक पण ना, जी काय सजावट करायची आणि फुलं लावायची ना ती बाहेर. चल चल उठ, बाहेर जा. अरे मराठी समझता नहीं है क्या? चलो उठो, बाहर जाओ. कोमल, इकडे. जुई, हे बघ जुई, जुई काय झालं? काही नाही. मावशीच्या रूम मध्ये कोणी काय बोललं का? इमोशनल होऊन नाही चालणार, निदान आता तरी. हो. यू नो व्हॉट, वाघ जेव्हा दबक्या पावलांनी त्याच्या शिकारीसाठी जातो ना, आणि त्याच्या सावजाच्या काही फुटांच्या अंतरावर असताना तो दुसरा कसलाही न विचार करता सगळं विसरून फक्त हाच विचार करतो की त्या सावजापर्यंत कसं पोहोचता येईल. कळलं? नाही. म्हणजे तुला आता दुसरा कुठलाही विचार न करता दाद्यासमोर लग्न मंडपात कसं उभा राहता येईल ना, याचा विचार करायचा आहे. हो. मग सांगते ते कशी पोहोचशील? कशी? हे काय? गुंगीचं औषध. तुला कोमलच्या रूम मध्ये जायचंय आणि तिच्या सरबतामध्ये तुला हे औषध मिक्स करून द्यायचंय.
ती काही तासांसाठी झोपेल आणि मग दाद्याशी लग्न करण्याचं तुझं स्वप्न पूर्ण. उदय, हे गुंगीचं औषध वगैरे नको. अरे तिला काही झालं तर? काही नाही होणार तिला, काही तासांची झोप लागेल एवढंच. पण नकोच रे, डेंजरस वाटतं हे. काही डेंजरस वगैरे नाहीये यात. आणि कोमल लग्न मंडपात न येण्यासाठी काहीतरी तर करावं लागणारच आहे ना. पण आपण तर सगळ्यांसमोर लग्न लावणार आहोत ना. अगं हो, पण त्यासाठी तू तयार होऊन मंडपात आली पाहिजेस ना. हो, पण हे गुंगीचं औषध वगैरे नको प्लीज. हे बघ, मी तुला प्लीज बोलतोय. ठीक घे. आणि तुला हे करावंच लागणार, नाहीतर सगळं बसेल जुई. प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं, सगळं. प्लीज घेतो.